हॅलो नमस्कार म्हण. हाय हॅलो नमस्कार. हां हॅलो नमस्कार. मी शिव स्वागत करत आहे आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर आजच्या ब्लॉग मध्ये आपण काय दाखवणार आहे? हा कावकावाला. तर गाईज आजचं इंट्रोडक्शन दिलं आहे आपल्या शिवने. हाय आजीला चालू आहे हाय कर हाय. काय म्हणते तो? तुला म्हणतो हाय कर. हाय हाय असं हाय कर म्हणतो. हाय हाय. आमचा शिव पण शिकला. आता आम्हाला आजीला पण शिकवायचंय ब्लॉगिंग. तर आजच्या ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं काहीच नाही. असंच दाखवणार आहे काय होतं काय नाही. आज काय दाखवायचं काय माहीतच नाही आहे. करे शिव आज ब्लॉगमध्ये आपण काय दाखवणार आहे रे? इथं बघायचं आहे बघ शिवा. इथं बघायचं इथं बघायचं. काय दाखवणार आहे आज आपण ब्लॉगमध्ये रे? आई काय करते ते दाखवणार आहे. बरं आज आमची आई काय करते ना आम्ही ते दाखवणार आहे आमच्या ब्लॉगमध्ये. आज तर इंट्रोडक्शन आमच्या शिवनेच दिलंय का रे? तर बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय होतं काही नाही ते मी तुमच्या शेअर करते. सो स्टे ट्यून. तर तुम्ही बघितलं ना तशा त्याप्रमाणे शिवनेच आज ब्लॉगची स्टार्टिंग केली होती. आणि नंतर ही क्लिप त्याच्या अगोदरची आहे जे की आम्ही जेव्हा खाली चाललो होतो आणि येथे श्री आणि शिव दोघांची चालू होती मस्ती. त्यांच्या दोघांमध्ये रेस लागली होती कोण पहिले जातं. पण श्रीने त्याचा पोपट केला. फक्त शिव पळत होता, श्री काही पळालाच नाही. आणि मग आता त्यांची झाली होती परत रेस सुरू. त्यानंतर आलंय मेडिकलला थोडा वेळ ते बसले आणि येथे चालू. इथे पण शिवची मस्ती काही केलं संपतच नव्हती. शिवला खेळायची होती गाडी. आणि शिवचं आणि श्रीचं आता असं झालंय त्यांना दोघांनाही एकच खेळणं पाहिजे असतं, नाहीतर त्यांचे डेंजर असे भांडणं होतात. शिव काय केलं त्याच्या खेळणे आता शेअरच करत नाही. शिव पहिला असा बिलकुल नव्हता. त्याला जे पाहिजे कोणी काही मागितलं तर तो लगेच देऊन टाकायचा. पण शिव आता तसा राहिला नाही. शिव त्याची खेळणी कुणाशी शेअर करत नाही. असं का झालं काही समजतच नाही. बाकीच्या गोष्टी तो देतो, फक्त खेळणी शेअर करत नाहीये. त्यानंतर वरती आलो होतो आम्ही आणि आता शिव आणि आजीचं इथे चालू होतं खाली काय आहे ते बघायचं काम. आता तुम्हीच बघा खाली काय आहे. ज्या मेंढ्या असतात ना त्याचं शिवला पहिल्यापासून क्रेज आहे. जिकडे आम्ही पहिले राहायचो ना तिथे पण मागच्या साईडला म्हणजे बॅक साईडला ना असंच थोडीशी खाली जागा होती. ते पण खूप मेंढ्या यायच्या. म्हणजे शिव तेव्हापासून मेंढ्या बघायला म्हणजे शिवला खूप आवडतात. आणि खाली आत्ता पण त्याचं तेच काम चालू होतं. खाली त्याला मेंढ्या पाहिजे होत्या. आणि या सीझनला ना म्हणजे ह्या वर्षी ना कुरड्यांच्या सीझनला मी गावी नव्हते म्हणून मला चिक खायचा होता. आणि जसं आजीला कळलं ना आजीने तसे गहू भिजत टाकले आणि गव्हाचा चिक करायचा होता फक्त माझ्यासाठी. आणि मला जो कोंडा आवडतो ना तर जो कोंडा असतो ना त्याची भाजीसुद्धा खूप आवडते. तर मग हे दोन्ही पण कामं होऊन जाणार होते. आता गव्हाच्या कोंड्याची भाजी तर खाल्ली होती. आता खायचा होता गव्हाचा चिक. तर त्यासाठीच ते आजीचं प्रिपरेशन सुरू होतं. तिने पाणी वगैरे मोजून घेतलं होतं. जेव्हा तो कच्चा चिक असतो ना तो 1 ग्लास जर असेल ना तर 2 ते 2.5 ग्लास त्याला पाणी लागतं. त्यानंतर मी इथे गॅसवरती ना ते पाणी ठेवलं होतं आणि त्याला आता आपण एक उकळी येऊन देणार होतो. उकळी आल्यानंतर हा जो कच्चा चिक होता ना हा त्याच्यात टाकायचा होता. पण त्या अगोदर आपण हे जे काही मीठ होतं ना ते पहिले त्यामध्ये टाकणार होतो आणि ते डिझॉल्व करून घेऊन मग चिक टाकणार होतो. खरंच आजी ही गोष्ट खूप छान असती. माझी आजी पहिल्यापासून अशीच आहे. पहिले म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो ना तेव्हा पण फक्त काही खायचं आपल्या तोंडातून निघलं पाहिजे की आजी लगेच आपल्याला तेव्हा बनवून देणार. आणि आत्तासुद्धा ती तसंच करते. एवढे थकती एवढं तिचं वय झालं पण तरी पण ती कुठल्याच गोष्टीला मागं हटत नाही.
तर मी तिला बोलले होते एवढं तामझाम कशाला, पण ती म्हटली तू बोलली आहे तर मग ते आता केलंच पाहिजे, ते मी तुला खाऊ घातल्याशिवाय मला बरं वाटणार नाही, म्हणून तिने ते हे केलं. आता ते पाण्याला छान अशी उकळी पण आली होती. त्यानंतर आजीने त्यामध्ये ना तो जो कच्चा चिक होता ना तो घातला होता आणि आता छान असं ती एकजीव करून घेणार होती, पाणी वगैरे सगळं. तुम्ही बघू शकता आता ते ना असं आपण काय म्हणू शकतो, असं ना ते घट्ट व्हायला सुरुवात झाली होती, म्हणजे चीक बनण्याची प्रोसेस सुरू होत होती. आता याच्या कुरड्या सुद्धा खूप छान झाल्या असत्या, पण इथे गॅलरीमध्ये ऊन येत नसल्यामुळे ना ते सुकवायचं कुठं तो मोठा प्रश्न होता. त्यामुळं म्हटलं जाऊ द्या चिक बनवून घेऊया आणि तोच खाऊया. त्यामुळं कुरड्यांचं काही तामझाम नव्हतं, कारण त्या ऑलरेडी आजीने गावाकडून करून आणलेल्या होत्या. हे फक्त आम्हाला चिक खायचं होतं त्यासाठी होतं. त्यानंतर येथे शिव आणि बाबांचं चालू होतं जेवण. मागून तुम्हाला थोडासा आवाज येत असेल, ॲडजस्ट करून घ्या, कारण मी इथे मेडिकलला आहे आणि तेथूनच मी व्हॉइस ओव्हर देत आहे. किचन मधला पसारा सुद्धा थोडासा अवॉइड करा. मोस्टली आपला चिक जो होता ना तो आता तयार झालेला होता. आता त्यावरती थोडा वेळ झाकण ठेवून ना त्याला फक्त थोडंसं वाफ देऊन घ्यायची होती, बाकी आपला चिक तयार होता. नंतर आजी आणि आम्ही गावाकडून ना चिंच आणलेल्या होत्या. आता मला चिंचांची एवढी सवय झाली ना, जेवण करताना मला चिंच लागती म्हणजे लागती. छान असं जेवण केलं आणि नंतर घेतला होता चिक खायला, जो की खूप छान झालेला होता. आता या चिकामध्ये ना तुम्ही साखर, तूप आणि दूध पण घेऊ शकता, पण मला दूध आणि तूप आवडत नाही त्यामध्ये, त्यामुळे मी फक्त साखरच घेतली होती. आणि म्हटलं चला आता शिवला टेस्ट करून देऊया, शिवला आवडतं की नाही बघूया. आणि ते शिवचं चालू होतेच खायचं काम. पहिले तर फक्त तो वरची जी साखर होती ना तीच खात होता त्याने. आणि आता पहिली गोष्ट आणि विशेष म्हणजे तो आज फर्स्ट टाइम चिक खाणार होता, टेस्ट करणार होता. त्याच्यासाठी नवीन नवीन गोष्टी इंट्रोड्यूस करायला मला सुद्धा खूप छान वाटतं त्याच्यासोबत, आणि तो आवडीने खातो सुद्धा. आता एवढा वेळ जो होता ना तो फक्त चिकवरची जी साखर आहे ना तीच खाण्यात चाललेला होता. अजून त्याला जो मेन चिक होता ना तो त्याला इंट्रोड्यूस करायचा बाकी होता. आणि मग नंतर मी त्याला ते भरवलं, तेव्हा त्याने आवडीने खाल्लं आणि त्याला आवडलं सुद्धा. त्याची रिॲक्शन बघा. त्यानंतर माझे आले होते 2 पार्सल. काय आहे ते एकदा बघून घ्या. हॅलो गाईज, तर आजच्या ब्लॉगमध्ये ना मी तुम्हाला मी जे 2 प्रोडक्ट परचेस केले ना ते दाखवणार आहे. मला तर पर्सनली खूप आवडले, आय होप तुम्हाला पण आवडतील. जो फर्स्ट आहे तो मी फ्लिपकार्टवरनं परचेस केला आहे आणि हा आपल्याला किचनमध्ये सगळ्यांनाच खूप यूजफुल ठरणारा प्रोडक्ट आहे असं मला तरी वाटतं. आणि हे पार्सल येऊन बरेच दिवस झाले, त्यातलं तर एक सुरी मी यूज पण करते खूप दिवसापासनं. हे असे 3, कारण हे जे आहे ना हे मी बघतेय सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत हे, आणि खरंच खूप सुंदर आलेले आहेत. 3 पीसमध्ये आलेले आहे. हा छोटा आहे जो आपण डेली यूज करू शकतो. त्यानंतर हा आहे जेव्हा काय मोठं कट करायचं असेल तेव्हा, आता सध्या तर कलिंगड कट करण्यासाठी बेस्ट आहे. आणि हा एक मीडियम आहे, हा सुद्धा बेस्ट आहे. म्हणजे खूप छान असे प्रोडक्ट आलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर खाली कमेंट करा लिंक म्हणून, मी तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करेल. त्यानंतर दुसरा प्रोडक्ट म्हणजे पर्सनली माझ्यासाठी मागवला आहे, जो की आहे परफ्यूम क्लासिक प्रीमियम असं नाव आहे त्याचं. तुम्हाला उलटं दिसत असेल, मे बी दिसतच असेल, कारण मी फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवते. तर असा आलेला आहे तो, खूप सुंदर आहे. आणि परफ्यूमचा स्मेल तर विचारूच नका,
एक नंबर आहे. याची पण जर तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. मेसेज म्हणजे कमेंट करू शकता. मी तुम्हाला कमेंटमध्ये लिंक देईल. सो तुम्हाला कसे वाटले प्रोडक्ट ते मला नक्की सांगा. हा 330 230 असं काहीतरी आलेला आहे. तर बेस्ट आहे हा पण. तर चला, पार्सल अनबॉक्सिंग केला आणि थोडा टाइम होता तर शिवला म्हटलं चल तुला गार्डनला फिरून आणते. शक्यतो शिवला गार्डनला घेऊन जायला ना मला होतच नाही, म्हणजे जमतच नाही. तर आज सॅटरडे सुद्धा होता आणि म्हटलं चल मला टाइम आहे तर तुला मी घेऊन जाते गार्डनला. तर त्यामुळे मी त्याला गार्डनला घेऊन गेलेले. त्याला ही वाली जी सायकल आहे ना ती त्याला खूप आवडती, पण ती त्याला खेळताच येत नाही. कशी खेळायची तेच त्याला कळत नाही. ऑब्विसली त्याच्याकडे नसल्यामुळे त्याला ते कळतच नाही. त्यानंतर आज रात्री केली होती पिझ्झा पार्टी. उन्नती सुद्धा आली होती. तर उन्नतीने पण फर्स्ट टाइमच पिझ्झा ट्राय केला होता. त्यानंतर शिवने आणि आम्ही मस्त असा पिझ्झा खाल्ला तिघांनी आणि छान असा दिवस संपवला. तर दिवसाची जी सुरुवात होती ती सुद्धा शिवनेच केली आणि ब्लॉगचा जो शेवट आहे तो सुद्धा शिववरच झाला. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया परत पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी शिवला पिझ्झा वगैरे शक्यतो देत नाही, बट आज त्याला दिलं मी ट्राय करायला.